नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नमस्कार मित्रांनो, मी सध्या भजननगरमध्ये. आपण बघू शकता संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसीला खेटून आलेलं सगळ्यात शहर म्हणलं तर बजाजनगर आहे. आणि या बजाजनगरमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण बघू शकतो नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आपण बघू शकता कितीक वर्षापासून ज्यावेळेस गणपती बाप्पाची सण होतं त्यावेळेस सगळं घाण दिसायची. परंतु आजच्या घडीला आपण बघू शकतो जे गणपती येत आहे ते गणपती फक्त पुढे एरिकडे जात आहे आणि बाकीचे बी नॉर्मल ते पूर्ण वेगवेगळं करून प्रत्येक ठिकाणी दिलं जात आहे. त्या आपण बघू शकतात प्लास्टिक एकीकड, त्यानंतर तुमचं तांदूळ एकीकड, असे विविध एका साईडला येतात. आणि आपल्यासोबत आहे कशा प्रकारे नियोजन केलं आपल्यासोबत आहे डॉक्टर श्री नानासाहेब यांच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जात आहे. उद्देश एवढाच आहे की गणपती बाप्पासोबत सर्व निर्माल्य विसर्जित करत होते, त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत होतं. त्याच्यामुळे आमचे जे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान त्यांनी जवळपास 3 पिढ्यापासून महाराष्ट्रभर चालू आहे. आपण बघू शकता पर्यावरणपूरक, कारण आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्या वेळेला गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी सर्व घाणी साम्राज्य पसरलं असायचं. परंतु नानासाहेब प्रतिष्ठानच्या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणात आज इथं स्वच्छता बघायला भेटत आहे. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। गणपती बाप्पा मन मोरे मन मोरे मन केलं का? चालू केलं का? चालू होतो. बघू शकता बजाजनगर इथे कशा प्रकारे कसला होता दिसत आहे. आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वयंसेवक आहे ते आपण बघू शकतात मेहनत करत आहे. आज एक वेगळं चित्र बजाजनगरमध्ये पाहायला भेटलंय. कारण जे बी
गणपती सोबत असलेलं लहान मुलंही ते पूर्ण संकलन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आपल्यासोबत आहे. काय सांग कशा प्रकारे नियोजन केलं? गेल्या 15 दिवसापासून आम्ही करत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आहेत त्यांची सगळी जर पाहायला गेलं तर परवानगी घेऊन हे नियोजन करण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने श्री सदस्यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनाच्या माध्यमातून या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सर्व उपक्रम जर पाहायला गेलं तर जाणीवपूर्वक, कारण पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं दूषित पर्यावरण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि दरवर्षी हा आता उपक्रम राबवला जाईल. हा असाच उपक्रम संभाजीनगर येथे, शिवाजीनगर येथे सुद्धा राबवण्यात आलेला आहे. या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर शहरात 2 ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने सर्व सदस्य जर पाहायला गेलं तर 15 दिवसापासून कार्यरत आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या वेळेस एक चांगलं चित्र सगळ्या भाविकांना बघायला भेटलेलं आहे. कारण आपण बघू शकतो गणपती म्हणलं का दुसरी एवढी घाण त्या ठिकाणी असायची, परंतु आपली एवढी स्वच्छता दिसते. त्यांना पालन आलं पाऊस केलेले आहे की अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये काम होतं आहे. काय सांगाल कशा प्रकारे धर्माधिकारी क्षेत्रांच्या मार्फत आपण जर बघितलं तर निर्माल्य संकलन करण्यासाठी 4 प्रकारचे प्लास्टिक आणि नंतर खाद्यपदार्थ आमचा सर्व प्रत्येक सदस्य जर बघितलं तर तो पोलाइटली त्याला सगळ्याला सांगतो. सर्वजण याला उद्योग त्रास देतोय. सकाळी 7 वाजेपासून हा उपक्रम चालू आहे. रात्री जोपर्यंत हे गणपती विसर्जन चालू आहे तोपर्यंत आपण हा उपक्रम चालू ठेवणार आहे. याचं नंतर जे निर्माल्य जमा होणार आहे त्याचं आपण नर्सरी किंवा इतर ठिकाणी देऊन त्याचं कंपोस्ट खत तयार करणार आहे. आपण बघू शकतात ही काळाची गरज आहे. कारण बऱ्याच ठिकाणी निसर्गाचा हवास होताना दिसत आहे, परंतु आज मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याचं काम मोठ्या प्रमाणात नानासाहेब धर्माधिकारी परिषदेचे होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व स्वयंसेवक 15 दिवसापासून राबत आहे. कसं नियोजन करायचं, काय करायचं, कसं निमंत्रण जमा करायचं. आज बघू शकतात काहीतरी टन कचरा देण्यात जमा केलेला आहे आणि ते पूर्ण पर्यावरणपूरकसाठी त्याचं कंपोस्ट खत करून सगळ्याला देणार आहे. पाटला संभाजीनगर सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.